कोपरगाव शहरात यापूर्वी सुरू असलेले द रेमंड शॉप आता ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादाला आणि आधुनिक फॅशनच्या गरजांना लक्षात घेऊन कोपरगाव शहरालगत नगर मनमाड महामार्गावरील साई सिटी कॉर्नर येथील रचना स्क्वेअर येथे नव्या आणि भव्य स्वरूपात स्थलांतरित झाला आहे। या नव्या दालनाचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। परमपूज्य मठाधिपती स्वामी रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते द रेमंड शॉपचं उद्घाटन करण्यात आलंय। या सोहळ्यात संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेशजी आबा परजणे, नगराध्यक्ष पराग संधान, शंकररावजी काळे, सहकारी साखर कारखाना चे व्हाईस चेअरमन दिनार कुदळे तसेच नगरसेवक, व्यापारी, लिओ लायन्सच्या पदाधिकारी व सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। द रेमंड शॉपच्या या नव्या भव्य दालनामध्ये ग्राहकांना दर्जेदार कपडे, आकर्षक फॅशन कलेक्शन आणि आधुनिक स्टाईलचा उत्कृष्ट अनुभव मिळणार आहे। विशेष म्हणजे ग्राहकांच्या सोयीसाठी कपडे शिवून घेण्यासाठी अद्ययावत टेलरिंगची सुविधा देखील या शॉपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे पसंतीचे कपडे खरेदी करण्यासोबतच आपल्या मापानुसार कपडे शिवून घेण्याची सुविधा ही ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे। कोपरगाव आणि परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली दर्जेदार फॅशन, उत्तम सेवा आणि टेलरिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा संचालकांचा प्रयत्न आहे। या नव्या दालनाच्या उभारणीमागे संचालक युवराज कुमावत आणि सुमित कुमावत तसेच मॅनेजर योगेश निकम यांचे नियोजन व मेहनत आहे। त्यांना प्रसाद नाईक आणि दीपक पांडे यांचे सहकार्य लाभले। ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम हीच आपल्या व्यवसायाची खरी ताकद असून कोपरगावकरांना उत्तम सेवा, दर्जेदार उत्पादने आणि फॅशनचा नवा अनुभव देण्याचा संकल्प द रेमंड शॉपच्या माध्यमातून करण्यात आलाय, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। कोपरगावच्या फॅशन विश्वात नव्या पर्वाची सुरुवात करणाऱ्या भव्य दालनामुळे ग्राहकांना खरेदीचा अधिक सुखद आणि आधुनिक अनुभव मिळणार असून द रेमंड शॉपच्या नव्या वाटचालीला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। निर्भीड न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव। प्रथमतः सर्व नागरिकांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठित उद्योजक युवराज कुमावत यांनी आज शहरात आपली तिसरी शाखा ओपन केलेली आहे आणि ह्या तिसऱ्या शाखेमुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे। कारण नाईक साहेबांनी जे रचना स्क्वेअर एवढं छान कॉम्प्लेक्स बांधलं आणि त्याच्यात एक भव्य दिव्य दालन, एक रेमंडचं मला वाटतं ब्रँडेड याच्यातलं कोपरगावातलं सगळ्यात मोठं पहिलं शोरूम आहे आणि याच्याने भविष्यात सगळ्यांचा व्यवसाय वाढणार आहे आणि सर्व नागरिकांचीही मोठी सोय होणार आहे। नागरिकांकरता 3 दालनं उघडून जी सोय करून दिली त्याबद्दल मी या कुटुंबियाचे खूप खूप आभार मानतो आणि सर्व नागरिकांनाही विशेष विनंती करतो की या द रेमंड शॉपला आपण व्हिजिट देऊन आपल्या खरेदीचा अनुभव आणि आनंद घ्यावा ही सगळ्यांना आयोजकांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण रेमंड या शोरूमसाठी रचना स्क्वेअर या इमारतीमध्ये या भव्य उद्घाटनासाठी सर्व जमलेलो आहे। मी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना त्यांच्यातर्फे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोक दादा काळे साहेब तसेच कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या वतीने रेमंड शोरूम करिता भरभरून शुभेच्छा देतो। शोरूमची भरभराट व्हावी ही सदिच्छा व्यक्त करतो। आत्ताच रमेशगिरी महाराज बाबाजींच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले आणि त्यांच्या आशीर्वादाने या शोरूमला चांगले दिवस येतील हे मी जाणतो आणि आपल्या कोपरगावच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने या शोरूम करता सदिच्छा देतो। आणि आज कोपरगाव तालुक्यामध्ये एवढं मोठं आणि भव्य रेमंडचं शोरूम जे झालंय, आजूबाजूच्या तालुक्या संगमनेर, श्रीरामपूर, येवला ह्याच्यापेक्षाही मोठं शोरूम कोपरगावात झालं याचा आम्हाला अभिमान आहे आणि कोपरगावकरांनी या शोरूमचा इथे मिळणाऱ्या रेमंड सारख्या ब्रँडच्या वस्तूंचा लाभ घ्यावा आणि या शोरूमला अवश्य एकदा भेट द्यावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। आणि आज कोपरगावात युवराज शेठ कुमावत आणि सुमित शेठ कुमावत यांनी नवीन चालू केलेलं रेमंडचं दालन असं एक भव्य दिव्य शोरूम असं कोपरगावात चालू झालं आहे आणि ज्यासाठी आपल्याला पहिले येवल्याला किंवा वैजापूरला जावं लागायचं, तर आता तो मेन हायवेला मेन स्ट्रीम मध्ये तिथं एक सुसज्ज असं एकदम सुंदर असं रेमंडचं शोरूम आणि
खूप भरपूर काही व्हरायटी असलेलं असं रेमंडचं शोरूम इथं चालू झालं आहे. हे कोपरगावच्या शिरपेटात मानाचा तुरा म्हणून असं आपण बोलूया. आणि सर्व म्हणजे इथली क्वालिटी हे सगळं पाहता असं वाटतंय की आपण खरंच शहरीकरणकडे वळतोय असं मला वाटतंय. निश्चितच तुम्हाला भरपूर भरभरून शुभेच्छा देतो आणि विश यू ऑल द सक्सेस.